नमस्कार. कधी विचार केलाय का की जेव्हा मानवतेला वाचवण्यासाठी स्वतः देव एखादी योजना आखतात तेव्हा काय घडत असेल? आज आपण अशाच एका अद्भुत कहाणीबद्दल बोलणार आहोत, नवनाथ संतांच्या जन्मामागे दडलेल्या दैवी योजनेबद्दल. ही एक अशी कथा आहे जी एका गंभीर प्रश्नाने सुरू होते आणि अविश्वसनीय चमत्कारांनी पुढे जाते. चला तर मग सुरू करूया हा अद्भुत प्रवास. आपली ही कथा सुरू होते थेट पवित्र कैलास पर्वतावर. ते ठिकाण जिथे देवदेवतांचा वास असतो आणि जिथे एका ऐतिहासिक संवादाला सुरुवात होणार होती. आणि तिथे अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला एक खूप खोल आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला. तो म्हणाला, हे देवा, पुढे जे कलियुग येणार आहे त्या पापाच्या युगात सामान्य माणसाचा उद्धार कसा होईल? हा प्रश्न तेव्हा जेवढा महत्त्वाचा होता, खरं तर आजही तितकाच महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर म्हणून श्रीकृष्णाने एक जबरदस्त भविष्यवाणी केली. त्यांनी सांगितलं की भक्तांच्या उद्धारासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी नवनारायण पृथ्वीवर नवनाथांच्या रूपात अवतार घेणार आहेत. ही होती त्या मोठ्या दैवी योजनेची पहिली झलक. तर मग ही दैवी योजना होती तरी काय, आणि कोण होते हे नवनाथ? चला, या योजनेबद्दल थोडं अजून खोलात जाऊन समजून घेऊया. नवनाथ, सोप्या भाषेत सांगायचं तर नवस्वामी, हे तेच नव दिव्य नारायण होते जे संत म्हणून पृथ्वीवर जन्माला येणार होते. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही होती की त्यांचा जन्म कुठल्याही सामान्य मार्गाने होणार नव्हता. त्यांचा प्रत्येक जन्म हा निव्वळ एक चमत्कार होता, त्यांच्या दैवी उद्देशाचं एक स्पष्ट चिन्ह. आणि म्हणूनच त्यांच्या जन्माच्या कथा इतक्या विलक्षण आणि ऐकण्यासारख्या आहेत. चला तर मग या नवनाथांपैकी पहिल्या आणि कदाचित सगळ्यात प्रसिद्ध नाथाच्या जन्माच्या अविश्वसनीय कथेपासूनच सुरुवात करूया. ही कथा एखाद्या दंतकथेसारखीच वाटते. कल्पना करा, उपरीचर नावाच्या राजाचं वीर्य समुद्रात पडतं आणि एक भला मोठा मासा ते गिळून टाकतो. त्याचवेळी कैलासावर भगवान शंकर देवी पार्वतीला सृष्टीचं एक गुप्त ज्ञान म्हणजे अमर मंत्र सांगत असतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या माशाच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाने तो दिव्य मंत्र ऐकला. याच अविश्वसनीय घटनेतून जन्म झाला पहिल्या नाथांचा, मत्स्येंद्रनाथांचा. आणि मग पुढे जे घडलं ते तर त्याहूनही सुंदर आहे. जेव्हा शंकरांच्या लक्षात आलं की त्यांचा गुप्तमंत्र कुणीतरी ऐकलाय, तेव्हा त्यांना राग नाही आला. उलट त्यांनी त्या गर्भातली अलौकिक शक्ती ओळखली. त्यांना समजलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात नारायणाचाच अंश आहे. म्हणून त्यांनी त्या बाळाला आशीर्वाद दिला आणि त्याचं नाव ठेवलं मत्स्येंद्रनाथ, म्हणजेच माशांचा स्वामी. आता ही तर झाली मत्स्येंद्रनाथांची गोष्ट, पण त्यांच्यासारखेच इतर 8 नाथांच्या जन्माच्या कथाही तितक्याच अद्भुत आणि चमत्कारिक आहेत. चला, त्या सगळ्यांची ओळख करून घेऊया आणि बघूया की ही दैवी योजना कशी पूर्णत्वास गेली. आता ही यादी बघा, काय विविधता आहे. मत्स्येंद्रनाथ माशाच्या पोटातून, तर गोरक्षनाथ चक्क शेणाच्या ढिगाऱ्यातून प्रकट झाले. जालिंदरनाथ यज्ञाच्या अग्नीतून जन्माला आले, तर कानिफनाथ हत्तीच्या कानातून, कोणी वडाच्या झाडाखाली तर कोणी नदीच्या पात्रात. ही यादी आपल्याला एकच गोष्ट शिकवते, ती म्हणजे दैवी शक्ती आणि पवित्रता कोणत्याही बंधनात अडकलेली नाही. ती अत्यंत सामान्य आणि अनपेक्षित ठिकाणीही प्रकट होऊ शकते. या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते की ही दैवी योजना जगाच्या अगदी अनपेक्षित कोपऱ्यांमध्ये अगदी सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमधून साकार होत होती. प्रत्येक जन्म या महान योजनेचा जणू एक साक्षीदारच होता. पण आपण ही कथा आज ऐकतोय का? या कथेचं महत्त्व काय आहे? जे लोक ही कथा ऐकतात किंवा वाचतात त्यांना यातून मिळतं तरी काय? खरं तर ही कथा ऐकणं किंवा वाचणं हेच एक मोठं पुण्यकर्म मानलं जातं. यालाच फलश्रुती असं म्हणतात, म्हणजेच श्रवणाचं किंवा पठणाचं फळ. असं मानलं जातं की ह्या पवित्र ग्रंथाचं पठण केल्याने काही विशेष फायदे होतात. आणि असं वचन दिलं जातं की जो कोणी हा अध्याय भक्तिभावाने वाचतो किंवा ऐकतो ना, त्याच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि त्याला भूतप्रेत किंवा इतर नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळतं. या ग्रंथाची भाषा किती भक्तिमय आणि सुंदर आहे हे बघा या एका ओवीतून. ही ओवी गणेशाला वंदन करते. नमो नमो जी गणाधिपा, विघ्ननाशक प्रताप बाप्पा. यातूनच त्या ग्रंथाची भक्तिपूर्ण भावना आपल्यापर्यंत पोहोचते. आणि हा जो पवित्र ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार, तो कोणी लिहिलाय माहितीये? तो लिहिलाय कवी मालू नरहरी धुंडीसूत यांनी. आणि असं म्हणतात की त्यांना हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा साक्षात भगवान दत्तात्रेयांकडून मिळाली होती, जे स्वतः नाथांचे गुरु मानले जातात. तर मग नवनाथांची ही अद्भुत जन्मकथा आपल्याला काय शिकवते?
ती आपल्याला आठवण करून देते की मदत आणि मार्गदर्शन अत्यंत अनपेक्षित ठिकाणांहून सुद्धा येऊ शकतं. मग प्रश्न हा उरतो की अशा प्राचीन कथा ज्या चिखलातून आणि शेणातून जन्माला आलेल्या दैवी शक्तीबद्दल सांगतात, त्या आजच्या आधुनिक जगात आपल्याला आशेचा किरण किंवा मार्ग कसा दाखवू शकतात? यावर विचार करायला हवा, नाही का?